क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिकमधून आत्ताची सर्वात मोठी बातमी। पहिल्या पत्नीकडे जास्त राहतो म्हणून भावाच्या मदतीने पत्नीने केला पतीचा धारदार शस्त्राने खून। आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील धक्कादायक घटना। नाशिक शहराच्या आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचुरगवळी सय्यद पिंपरी रोडवर पत्नीने भावाच्या मदतीने धारदार शस्त्राने आपल्या पतीचीच हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहितीनुसार इसम नामी भाऊसार पवार यांची 2 लग्ने झाली होती। पहिल्या पत्नीकडे भाऊसार जास्त राहायचा याचा राग दुसऱ्या पतीच्या मनात होता। तसेच तिला मूलबाळ होत नसल्याने दोघांमध्ये नेहमी वाद होत असत। या रागातून तिने आपला पती भाऊसार पवार यांचा काटा काढण्याचे ठरवले। काल दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी पत्नीने तिचा भाऊ व इतर 2 जणांच्या मदतीने पतीवर चाकूने वार केले। या हल्ल्यात भाऊसार पवार हे जागीच ठार झाले आहेत। घटना घडल्यानंतर तेथील काही नागरिकांनी जखमीस तातडीने उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले। हा प्रकार काल रात्रीच्या सुमारास घडला असून आडगाव पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। आडगाव पोलिसांनी हत्या करणाऱ्या पत्नीला ताब्यात घेतली असून इतर संशयितांचा शोध जलद गतीने पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान या धक्कादायक घटनेने नाशिक शहर हादरून गेले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।